नमस्कार मंडळी. रेल्वे स्टेशनवर तुम्ही अनेकदा एखादं फाटके कपडे घातलेले, अंगावर पांघरून घेतलेले माणसं पाहिली असेल. बहुतेक वेळा आपण त्यांच्याकडे दुसऱ्यांदा पाहतही नाही. पण कल्पना करा असाच एक साधा-सुधा दिसणारा माणूस. अंगावर मळकट कपडे, खांद्यावर एक पांघरूण आणि त्या पांघरुणाखाली तब्बल 37 लाख कॅरेट सोनं, ज्याची किंमत जवळपास 55 कोटी रुपये. ऐकून अविश्वसनीय वाटतं. पण ही घटना समोर आली आहे आसाममधील गुवाहाटी येथे. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे सोनं घेऊन फिरणारा तरुण महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील असल्याचं समोर आलं. 2 महिने तो पोलिसांच्या नजरेतून बचाव करत राहिला. मात्र शेवट त्याने केलेल्या एका चुकीमुळे संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला. नेमका हा अक्षय बनसोडे कोण? हे सोनं कुठून आणलं होतं? म्यानमार सीमाच्या या प्रकरणाशी काय संबंध? आणि एवढ्या मोठ्या तस्करीत महाराष्ट्रातील तरुणाचं नाव कसं आलं? चला सविस्तर जाणून घेऊया. सुरुवात झाली एक गुप्त माहितीपासून. आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सला एक गुप्त माहिती मिळाली. एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी करत आहे. तो कोणत्याही मोठ्या गाडीने किंवा आलिशान वाहनाने फिरत नाही, तर अगदी सामान्य माणसासारखा, कधी मजूर तर कधी भिकाऱ्याचा वेश धारण करून लोकांमध्ये सहज मिसळतो. माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्यावर गुप्त पाळत ठेवण्यास सुरुवात केली. त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जाऊ लागलं. मात्र तो इतका सावध होता की कोणालाही त्याच्यावर संशय येत नव्हता. 2 महिन्याची योजना तपासात समोर आलं की हा तरुण जवळपास 2 महिन्यांपासून गुवाहाटीत राहत होता. तो सतत आपली राहण्याचे ठिकाण बदलत होता. मोबाईलचा मर्यादित वापर करत होता आणि कोणाशीही जास्त संपर्क ठेवत नव्हता. यामुळे पोलिसांनाही त्याच्यापर्यंत पोहोचणं कठीण जात होतं. संपूर्ण ऑपरेशन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चालत असल्याचं दिसत होतं. भिकाऱ्याच्या वेषांतर या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्याने केलेले वेषांतर, फाटके कपडे, वाढलेली दाढी, खांद्यावर जुनं पांघरून पाहणाऱ्याला तो अगदी गरीब माणूस किंवा मजूर वाटेल. पण त्याच्या पांघरुणाखाली विशेष पद्धतीने लपवलेले होते 24 कॅरेट सोन्याचे बार. यासाठी शरीरावर खास पट्टे आणि कपड्यांमध्ये बदल केल्याचा संशय व्यक्त केला जातो, जेणेकरून बाहेरून काही लक्षात येऊ नये. पण एक चूक आणि खेळ संपला. कितीही हुशार गुन्हेगार असला तरी एखादी छोटी चूक त्याला महागात पडते. याही प्रकरणात तसंच झालं. पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार संशयित व्यक्तीवर सतत नजर ठेवली. त्याच्या हालचालींमध्ये काही विसंगती दिसू लागली आणि योग्य क्षण साधत त्याला ताब्यात घेण्यात आलं. झडती घेतली असता सर्वजण हादरले, कारण त्याच्याकडून तब्बल 37 किलो सोनं जप्त करण्यात आलं, ज्याची किंमत सुमारे 55 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. सोनं आलं कुठून? तपास जसजसा पुढे गेला तसतसे धक्कादायक तपासली समोर येऊ लागले. प्राथमिक माहितीनुसार हे सोनं म्यानमार सीमेमार्गावरून भारतात आणलं गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ईशान्य भारतातील काही सीमावर्ती भाग तस्करीसाठी संवेदनशील मानला जातो. त्याच मार्गाचा वापर करून सोनं भारतात आणलं जातं आणि नंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोहोचवलं जातं. महाराष्ट्राशी काय कनेक्शन? या प्रकरणातील आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अटक करण्यात आलेला तरुण महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याचा असल्याचं समोर आलं. त्यामुळे या रॅकेटचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचतात का, याचाही तपास सुरू झाला. आणि इतर साथीदार आहेत का? त्यांनी यापूर्वी अशा प्रकारचे काम केले होते का? त्याची चौकशी सुरू आहे. एवढा मोठा धोका का पत्करला, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. एखादा सामान्य तरुण इतक्या मोठ्या तस्करीत कसा अडकतो? तपास यंत्रणांच्या मते अनेक तरुणांना मोठ्या पैशाचा आमिष दाखवलं जातं. एका फेरीत लाखो रुपये मिळतील असं सांगून त्यांना या रॅकेटमध्ये ओढलं जातं. सुरुवातीला काम सोपं वाटतं, पण एकदा अडकल्यानंतर बाहेर पडणं जवळपास अशक्य होतं. आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय हे प्रकरण केवळ एक व्यक्तीपुरतं मर्यादित नसल्याचं मानलं जात आहे. कारण 37 किलो सोनं ही छोटी गोष्ट नाही. त्यामागे सीमेपलीकडील पुरवठादार, स्थानिक संपर्क, वाहतूक करणारे लोक आणि अंतिम खरेदीदार अशी संपूर्ण साखळी असण्याची शक्यता तपासली जाते. पोलिसांसमोरची मोठी आव्हानं सोन्याची तस्करी करणारे लोक सतत नवीन पद्धती वापरत असतात. कधी वाहनांमध्ये गुप्त कप्पे, कधी शरीरावर, कधी सामानामध्ये, तर कधी अगदी सामान्य माणसाचा वेश. यामुळे अशा टोळ्यांना पकडणं अधिक कठीण होतं.
मात्र या कारवाईत पोलिसांना संयम, गुप्त माहिती आणि योग्य नियोजनाच्या जोरावर मोठं यश मिळवलं. पुढे काय? अक्षय बनसोडेची चौकशी सुरू आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात आणखीन काही जणांचं नाव समोर येऊ शकतात. सोन्याचा अंतिम मालक कोण? ते कुठे पोचणार होतं? या रॅकेटचा सूत्रधार कोण? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. तपास यंत्रणा या सर्व बाबींचा सखोल तपास करत आहे. शेवट या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते. गुन्हेगार कितीही हुशार असला किंवा कितीही वेषांतर केलं तरी कायद्यापासून कायम लपून राहणं शक्य नसतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मोठ्या पैशाचा आमिष अनेक तरुणांना गुन्हेगारीच्या दलदलीत ओढत आहे. काही लोक लाखो रुपयांसाठी सुरू झालेला प्रवास थेट तुरुंगापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून कोणत्याही अशा बेकायदेशीर ऑफरपासून दूर राहणं हे सर्वात शहाणपणाचं पाऊल आहे. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे आणि पुढील काही दिवसात यामध्ये आणखीन धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात पुढे काय होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशा सत्य घटनांवर आधारित सविस्तर मराठी न्यूज स्टोरीसाठीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.